पिक्चरचा हिरो होता, एवढी सगळी क्रेज होती म्हणून थलपती विजय जिंकला आणि एवढं भव्य यश भेटलं असं प्रत्येक जण म्हणतोय. पण प्रत्येकाने एक गोष्ट इग्नोर केली, ती म्हणजे ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವர்களுடைய हो, सगळ्यात मोठं कारण भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. थलपती विजयने प्रचार करत असताना तमिळनाडू वासियांच्या हृदयावरती एक नाव कोरलं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. सांगितला सोशल जस्टिस, सांगितली समानता किती महत्वाची आहे. The fundamental strength of politics is uncompromising principles and ideologies. Periyar's social justice, Kamaraj's honest administration, Ambedkar's equal justice and equal opportunity. तमिळनाडू वासियांनी बी थलपती विजयला भरभरून यश दिलं. एक गोष्ट नक्की आहे, या भारतीय राजकारणामध्ये ज्याला पाय रोवायचेत त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरून कदापि जमणार नाही. ज्या माणसानं आयुष्यभर शोषण झेललं, ज्या माणसानं आयुष्यभर अपमान सहन केले, पण शेवटी दिलं ते म्हणजे भव्य, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरून कदापि चालणार नाही. इथून पुढे भारताचं राजकारण तोच ठरवणार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणार, कारण की त्यांचा त्याग या भारतासाठी प्रचंड आहे, सामान्य मागास वर्गासाठी प्रचंड आहे. त्यांनी सामान्य दलितांचं राजकारण दिल्लीला नेण्याचं काम केलंय. जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करेल आणि सामान्य मागास वर्गाला न्याय देण्याचं काम करेल, तो सत्तेत नक्कीच बसेल. टीव्ही केला आणि थलपती विजयला या भव्य विजयाच्या खूप खूप शुभेच्छा.